तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊन हा सुंदर वेळ देवपणे दाखवला, त्यासाठी की आपण त्याच्या वचनातून पाहावं म्हणून त्याची उपकास्तुती करतो, त्याला धन्यवाद देतो आणि त्याचं स्तवन करतो. आपण छोटीशी प्रार्थना करू. शास्त्रभाग पाहण्या अगोदर आज आपण पाहणार आहोत योहानाच्या शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि इथे पुढे काही वचनं आपण ऐकणार आहोत. त्या अगोदर आपण प्रार्थना करू. देवप्पा, हे वचनं आमच्यासाठी आशीर्वादित कर, आम्हाला आशीर्वादाने भरव, आम्हाला शिकव आणि पवित्रातलं तू आमचं मार्गदर्शन कर. प्रार्थना करूया. देवप्पा, तुला धन्यवाद देतो, ही सुंदर वेळ तू आमच्यासाठी दिलीच देवप्पा, आणि यासाठी की प्रभू आम्ही तुझ्या वचनातून पाहावं, आम्ही शिकावं, आम्ही आशीर्वादित व्हावं बाप्पा, म्हणून हा वेळ तू आम्हाला दिलास. पवित्रात्मा, तू आम्हाला मार्गदर्शन कर, आमचं सहाय्य कर आणि पवित्र प्रभू तुझ्या कृपेने बाप्पा आम्ही बोलावं, तुझ्या प्रेरणेने आम्ही बोलावं, तुझ्यापासून येणाऱ्या ज्ञानाने आम्ही इतरांना प्रभू राया ह्या वचनाचं विवरण करावं. तू आपली कृपा आम्हाला दे, तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला चालू दे बाप्पा. आम्ही सर्वजण तुझ्या सुरक्षित हातात समर्पित होतो, आमचं सहाय्य कर. सर्व धन्यवाद देतो देव बाप्पा, तुझ्या पवित्र हातात स्वतःला देऊन टाक. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली की तू ऐक. तर आपण माझ्यासोबत काढा योहानाच्या शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि काही 1 ते पुढे काही वचनं आहेत. येशू शब्बात दिवशी 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याला कसं बरं करतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आपण हे वाचूया. त्यानंतर यहुदाचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. यरुशलेमेस मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत, त्यामध्ये रोगी, आंधळे, लुळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हलवण्याची वाट पाहत असत, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवित असे आणि पाणी हलविल्यानंतर त्यात प्रथम जो जाईल त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. हे आहे 4थ्या वचनापर्यंत. या ठिकाणी आम्ही पाहतो की यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळ आहे. त्या तळ्याला इब्री भाषेमध्ये बेथेसदा म्हणतात. आता बेथेसदा याचा अर्थ आहे की कृपेचं घर, कृपा आणि कृपेचं घर. आता ही कृपा जी आहे, ही कृपा कुठून आली? तर कृपा तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताने आणली. कृपा ख्रिस्ताच्या द्वारे आहे आणि हा कृपाळू प्रभू परमेश्वर जिथे आहे तिथे आशीर्वाद आहे, तिथे अद्भुत गोष्टी आहेत. आमेन. आणि या कृपेच्या घराच्या म्हणजे बेथेसदा म्हणजे कृपेचे घर. पण या ठिकाणी असं होतं की एक पडव्या आहेत. त्या पडव्या म्हणजे काय? तर पंडिता रमाबाईच्या भाषांतरामध्ये या पडव्याला द्वार मंडप म्हटलेला आहे, द्वार मंडप. आणि त्याच्या आजूभोवती त्यामध्ये त्या 5 पडव्याच्या तिथे त्या 5 पडव्या किंवा त्या द्वार मंडपामध्ये आणि त्या तळ्याच्या कडेला अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे आजारी, रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा लोकसमुदाय पडलेला असे. ते यासाठी तिथे होते की त्या पाणी हलविण्याची वाट पाहत होते. ते लोक जे आजारी होते, जे वेगळ्या प्रकारच्या म्हणजे जन्माचेच पांगळे, आंधळे, लुळे, खुळे असे जे लोक होते, तर आम्ही पाहतो हे लोक त्या ठिकाणी यासाठी होते की त्यांना तिथं बरं व्हायचं होतं. आणि ते बरं होण्याची जी प्रक्रिया ही अशी होत होती की त्या तळ्याच्या तिथे म्हणजे देवदूत त्या वेळोवेळी तिथे तळ्यात उतरत असे आणि पाणी हलवित असे त्या तळ्याचं. आणि पाणी हलवल्यानंतर देवदूत उतरल्यानंतर प्रथम जो जाईल त्या तळ्यामध्ये, हे जे आजारी लोक आहेत, त्या प्रथम जो जाईल तो कोणताही आजार असला तरी तो बरा होत असे. आणि म्हणून आता देवदूत त्या तळ्यामध्ये उतरत असेत असं आम्ही पाहतो हे 4थ्या वचनामध्ये. आणि पाणी हलवण्यानंतर प्रथम जो जायचं होतं. तर प्रिजनो, हे जे काही
देवदूताबद्दल आहे. इब्री लोकाच्या पत्राचा पहिला अध्याय आणि 4 वचन कोणीतरी वाचा की देवदूत काय आहे. इब्री 1:4 की देवदूत आणि देवदूताचं जे कार्य किंवा येशू ख्रिस्त आणि वाचा इब्री 1:4. ज्या मानाने त्याला वारशाने देवदूतापेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. हो, येशू ख्रिस्त ह्या देवदूतांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. देवदूत तिथे पाणी हलवित होते आणि मग पाणी हलवल्यानंतर जो कोणी तिथे जायतो बरा होतो असे आणि असं वाचतो. पण देवदूताची गरज होती पाणी हलवण्याची आणि मग काहीतरी प्रक्रिया घडत होती आणि असं काही सामर्थ्य उतरत होतं म्हणा किंवा आरोग्याची कृपा तिथे येत होती की जे अद्भुत होतं. ही गोष्ट अद्भुत आहे की त्या तळ्यामध्ये देवदूत उतरल्यानंतर मग कोणीतरी पहिल्याने जो कोणी उडी मारेल तोच बरा होत होता. आणि आता आम्ही हे वचन वाचतो पहिला अध्याय 4 वचन इब्री की ते प्रभू येशू ख्रिस्त देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि प्रभू परमेश्वर तारणारा प्रभू येशू ख्रिस्त तिथे गेला जिथे 38 वर्षाचा आजारी होता. 38 वर्षापासून जो आजारी आहे आणि हा जो दिवस होता हा शब्बात होता हे लक्षात ठेवा. कारण खाली तसं लिहिलंय की तो शब्बात दिवस होता. शब्बात पूर्वीचा शनिवार होता आणि त्या दिवशी शक्यतो काही उचलायचं नाहीये, काही काम करायचं नाही, कुठं बाहेर पडायचं नाही, काही कष्टाचं काम करायचं नाही, कोणीच काही काम करायचं नाही, बाहेर जायचं नाही, घरात राहायचं. शब्बात दिवस फार पवित्र, काही ओझं उचलायचं नाही, काही झालं तर ते फार पाळायचा. असं ते बाप्पाचीच ते हे होती, आज्ञा होती, ते आपण मान्य करतो. परंतु हे इस्रायल लोक जे आहेत हे वचनाला आणि त्या असं बोट दाखवणारे होते फक्त, किंवा हे यहुदी लोक जे शास्त्री परुषी वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्राचे पारंगत लोक ते फार बोट दाखवणारे होते. असे बोट दाखवणारे होते म्हणजे दोष देणाऱ्यांपैकी अशा प्रकारे ते होते. आणि हे शब्बाताचं जे काही आलेलं आहे ते पुढे आम्ही पाहणारच आहोत की कशा प्रकारे ख्रिस्ताला ते म्हणत होते तुम्ही शब्बात दिवस असं का करता, हे नंतरच आहे. परंतु पाहूया की देवदूतापेक्षा तारणारा प्रभू हा श्रेष्ठ आहे आणि कसा ते आम्ही पाहतो. ते आम्ही इब्री लोकांच्या मध्ये पाहिलं. आणि मग त्या ठिकाणी जो 38 वर्षाचा आजारी आहे तो त्या ठिकाणी तो व्यक्ती आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त तिथे येतो. आणि येशू ख्रिस्त आल्यानंतर त्याच व्यक्तीकडे येतो जो 38 वर्षाचा आजारी आहे. तिथे भरपूर होते, आंधळे होते, पांगळे होते, लुळे होते, खुळे होते, वेगवेगळ्या प्रकारचे आजारी होते. पण या सर्वांना सोडून प्रभू येशू ख्रिस्त त्याच व्यक्तीकडे आला ज्याला खूप दिवस झालेले आहेत, 38 वर्ष झालेत आणि जो कशावर आहे, त्या बाजेवर. बरोबर आहे. आणि त्या 38 वर्षाच्या व्यक्तीला पाहिलेलं आहे आणि मग हे ओळखून तो खूप म्हणजे असं वीक झालेला आहे, असं अशक्त होऊन गेलेला आहे. तो त्या बाजेवर पडून त्या बाजेचा जणू असा झुळमा झाला, झुळमा सगळं ते सून खाली आलेलं आहे, ते सारं हे झालं आहे आणि एकदम अशी त्याची झुळमा झाला त्या बाजेचा आणि त्याच्यावर तो पडून गेला. त्यात काही शरीर वगैरे दिसतच नसेल असा तो झाला आहे. आणि प्रभू तिथे जात आहे, त्याला म्हणत आहे की तुला बरं व्हायची इच्छा आहे का, तुला बरं होण्याची इच्छा आहे का. आणि मग तो म्हणतो की येशू ख्रिस्ताने हे म्हटलं की तुला बरं होण्याची इच्छा आहे. प्रभूने ते ओळखलं की याला खूप दिवस झालेले आहेत, लोटले आहेत असं की बरंच आधी. परंतु बरे होण्याची इच्छा आहे का हे ज्यावेळेस त्याला म्हटलं त्या दुखणेकराने उत्तर दिले 7व्या वचनामध्ये की महाराज पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतोय. हे 7वं वचन आहे. आणि माझ्या आधी कोणीतरी दुसराच उतरतो. मला जायचं, मी असा प्रयत्न करतो किंवा उठायचं हो मला असं उठवत नाही किंवा काय, मी गेलो असतो करून मी तितकी मला शक्ती नाही आहे असं त्याला म्हणायचं. मला तेवढं सामर्थ्य नाही, मी तेवढा हे नाही, धडधाकट नाही, मला आता तेवढं हे नाही. परंतु माझ्या आधी लोक जातात आणि ते बरे होतात. असंच चाललंय. हे कितीतरी दिवस झाले मी इथे पडलोय, 38 वर्ष झाले. प्रभूने ते ओळखलं, माझा कोणी माणूस नाही. पहा, एक गोष्ट आहे की दुःखामध्ये माणूस कोणी नसतं. बरोबर आहे ना. दुःखामध्ये कोणी नसतं. दुःखात
त्याला तिथेच पडलेला आहे, तो त्याच बाजीवर कितीतरी वर्ष. आणि तो म्हणतो स्वतः की माझा कोणी माणूस नाही मला. प्रियजनो, मला सांगा, याला कोणी मित्र नव्हते का हो? मित्र असतील ना, मित्र, जाऊ द्या घरचे कोणी नसतील बाबा, पण लहानपणाचे मित्र तरी असतील की आपला मित्र तिथं असा आहे, त्याला आपण टाकू. आणि इथं दुसरी गोष्ट आहे, ही ऐकण्यासारखी आहे प्रियजनो हो, की इथे समजदारपणा अजिबात नव्हता या तळ्यामध्ये किंवा तळ्याच्या भोवती त्या ज्या पडव्या आहेत किंवा ते द्वारमंडप आहे त्या ठिकाणी समजदारपणा अजिबात नव्हता. तुम्ही म्हणाल कसं काय? कारण हा जो 38 वर्षाचा आजारी आहे, हे बाकीचे जे माणसं आहे हे होते आजारी, जर दुसऱ्यांनी जर म्हटलं असतं की आपण त्याला जरा कमी आजारी आहोत, हा बऱ्याच वर्षाचा खितपट पडलेला आहे, असं करूया, देवदूत उतरल्यानंतर आपण याला सोडू ना, आणि हा जरा म्हणजे मरायच्या लागेस टेकलेला आहे, हा बरा होईल, असं जर समजदारपणा असतात ना, तर मी म्हणतो तो 38 वर्षाचा आजारी तो आता कधीच बरा झाला असता. परंतु हे काय झालेलं होतं इथं माहिती आहे का? हा प्रत्येक जण वाटत होतं मला बरं व्हायचंय, नाही मला पहिली उडी मारायची, मला बरं व्हायचं, मीच झालं पाहिजे, मीच गेलं पाहिजे, मलाच तिथं उडी मारायची, देवदूत उतरल्यानंतर मलाच पहिलं जायचं आणि मीच बरा झालं पाहिजे. हे जे मला आणि माझ्यासाठी आणि मलाच पाहिजे, यामुळेच असे अनेक लोक तिथं होते. त्यापैकी हा आहे 38 वर्षाचा आजार, याला कोणी माणूस नव्हता सोडण्यासाठी. आणि दुःखामध्ये कोणी नसतं हे लक्षात घेऊया. आपण सर्व सोडून देतात. आपण मागेही पाहिलं, त्या फोड आलेले व्यक्ती जो लाजर होता, जो श्रीमंताच्या महाडेच्या त्या श्रीमंताच्या घराच्या समोर टाकलं होतं, त्यालाही टाकून दिलं होतं लोकांनी. त्याचाही कोणी नव्हतं का? कदाचित नसेल. हो, निश्चित रूपाने. म्हणून ज्यावेळेस दुःख आहे, ज्यावेळेस वेदना असतात, ज्यावेळेस त्रास असतो, त्यावेळेस एकाकी मनुष्य पडतो आणि त्यावेळेस कोणी नसते, असूनही नसल्यासारखे होतात. तुम्ही म्हणाल नाही इथं तर लेख आहे की त्याचं कोणी नाही, मग नसेल. हो ठीक आहे, नसेल, पण मित्र तर असतील लहानपणाचे. पण त्याला मित्र देखील मित्राला कामा येत नाहीत का? आम्ही एकमेकाला कामा आलं पाहिजे. एकमेकाच्या मदतीशिवाय आपण काही करू शकत नाही. की एकमेकाला मदतच पाहिजे एकमेकाची, तेव्हा मनुष्य पुढे जाऊ शकतो, आशीर्वादित होऊ शकतो त्याला. आणि हे सहाय्य करण्याची जी काय करण्याची ही आहे, सहाय्य करण्याची जी देवाने आपल्याला तुम्हाला आणि मला दिलेली कृपा आहे, ती आम्ही एकमेकाला केली पाहिजे. तरच आपलं विश्वासणाऱ्याचं जे विश्वासी जीवन आहे. नाही तर काही फायदा नाही आपल्या जीवनामध्ये. आपण स्वतःपुरते आहोत, आपण स्वतःच पाहणारे आहोत तर आपण स्वार्थी आहोत. पण आपण एकमेकाला सहाय्य करणारे आहोत तर आपण आशीर्वादित आहोत. आणि आम्ही एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे. या व्यक्ती म्हणतो माझं कोणी नाही, माझं कोणी नाही या तळ्यात सोडण्यासाठी. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची इथं ही झाली की येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं की तुला बरं व्हायचं आहे का? पण त्याने येशू ख्रिस्ताने असं नाही म्हटलं की मी प्रभू आहे बरं. त्याचं येशू ख्रिस्ताने स्वतःचं जे दैवीपण आहे की देवत्व आहे किंवा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त देवाचा प्रिय पुत्र आहे, तो स्वर्गातून आलेला आहे, तो धनी, तो स्वामी, तो राजा आहे, तो प्रभू आहे. त्याने कसे लोक बरे केले हे सर्व सांगत बसला का तो त्याला, त्या 38 वर्षाच्या आजाराला? नाही. तर प्रियजन हो, येशू ख्रिस्ताला ते बाकीचं काहीच सांगायचं नव्हतं. त्याला एवढंच म्हणायचं होतं, एक्झॅक्टली काय, की तुला बरं व्हायचंय का? तुला बरं होण्याची इच्छा आहे का? आणि बरं होण्यासाठी तिथं पाणी हलवायची गरज नव्हती. आता देवदूत उतरत होते ती गोष्ट वेगळी होती, परंतु देवदूतापेक्षा श्रेष्ठ तारणारा प्रवेश इथं उतरलेला आहे. आणि मग आता पाणी तिकडंच राहू द्या आणि ते देवदूत तिकडं साईडला ठेवा जरा. पण येशू ख्रिस्त त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि आज प्रियजन हे पाण्याचा जो प्रसंग आहे, हे पाणी लोक समजा थोडंसं त्याच्यावर सांगू वाटतं की पाणी लोक आणतात, प्रार्थना करा, याच्यावर असं करा तसं करा. परंतु अजून दुसरं काहीतरी म्हणजे बाटल्या घेऊन येतात, पाणी घेऊन येतात, आमच्यासाठी ह्याच्यावर प्रार्थना करा म्हणजे मग मी त्याला पाच येईल आणि ते बरं होईल. हा कोणाचा विश्वास आहे? पाणी आणणाऱ्याचा. परंतु आता मला सांगा, ते पाणी किती दिवस जर त्या बाटलीत ठेवलं तर ते तसं ते घाण होऊ शकतंय. त्याच्यात अनेक काही प्रक्रिया होऊन ते घाण होऊ शकतंय की नाही बरं? बरेच दिवस जर पाणी ठेवलं तर. पण प्रियजनो, पाण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा की पाण्याच्या द्वारे पाण्याच्या याच्यावरून किंवा तेल हे करून, तर तो पवित्र शास्त्रामध्ये बायबलमध्ये तर आहे इब्री लोकांच्या पत्रामध्ये तेलाबद्दल की तेल लावून ओनवून प्रार्थना करा, मंडळीच्या अध्यक्षाने करावं. पण पाणी जे आहे हे पाणी खराब होईल. पाणी जर जास्त दिवस ठेवलं तर त्याच्यापासून जास्त त्रास होऊ शकतो. पण पाण्यावर विश्वास नसावा, तर डायरेक्ट आम्ही देवावर विश्वास ठेवणारे लोक असले पाहिजेत. आणि हे जे लोकांचं जे मागणं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे की त्यांची काही चूक नाही, पण त्यांना हे शिकवलं पाहिजे की पाणी महत्त्वाचं नाही,
तर तुमचा विश्वास महत्वाचा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुमच्या विश्वासाने ते बरे होणार आहेत आणि तुम्ही पण बरे होणार आहात. आणि म्हणून पाण्यापेक्षा आणि अजून काही म्हणजे काही लोक तर तेल वाटतात, तेलाचं व्यवसाय चालू केलेला आहे. एवढे पैसे दिल्यानंतर एवढे हे करतो, एवढ्या बाटली घेऊन जा, एवढं हे घेऊन जा, आणि त्याच्यावर फार मोठा हे आहे ते नाही. हे प्रेज न हो. ह्या सर्व गोष्टी काय शिकवतात? ह्या असं दर्शवितात की तुम्ही चुकीचं शिकू नये. प्रेज द लॉर्ड. ऊन प्रार्थना करा असं म्हटलंय. त्याच्यावर व्यवसाय आणि त्याच्यावर पोट भरू नका. अशा अनेक मंडळी आहेत, अनेक लोक आहेत, त्याच्यावर पैसे गोळा करायचं काम करतात ते. परंतु म्हणजे विषय हा चाललाय म्हणून मला ते सांगायचं आहे. तर प्रियजनो, हे पाणी आणि हे तर हे जगिक आहे, ते तर साधं आहे, ते सिंपल आहे. ते सिंपल जरी असलं तरी त्याचा जर उपयोग समोरच्या विश्वासाच्या द्वारे ते लोक बरे होतात, तर त्यांना हे का सांगत नाहीत आपण? तुम्ही विश्वास ठेवा, फक्त विश्वास ठेवा. विश्वासानेच तुम्ही बरे होणार आहात, पाण्याच्या द्वारे आणि तेलाच्या द्वारे नाही. तेल हे पाणी, तेल पाणी हे जे आहे, हे नवीन लोकांची जे जसं की दुधावरली लेकरं असतात, छोटे छोटे तहाने बाळ, त्यांना समजत नाही. पण त्यांना कधी समजेल? जेव्हा त्यांना आपण शिकवू, त्यांना आपण सांगू, तेव्हा समजेल ना त्यांना. आणि म्हणून चुकीच्या गोष्टी लोकांना काही होऊ देऊ नका, अशी माझी म्हणजे देवबापाला माझी प्रार्थना आहे. आणि लोकांना पण विनंती की अशा गोष्टी आम्ही कराव्यात की ज्या देवाच्या वचनाला धरून आहे. कुणी काही वाटल, कुणी काही म्हणेल, आणि प्रभू परमेश्वर तसं नाही हो. चुकीच्या गोष्टी करायला लावू नका लोकांना, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा. तर पाणी आणि हे देवदूत आणि ही जी संकल्पना इथं ही तिथेच राहिली. आणि येशू ख्रिस्त तिथे उतरला आणि त्याने म्हटलं, तुला बरं व्हायचंय का? तर त्याने म्हटलं, माझं कोणी माणूस नाही. हो ठीक आहे, मानू कोणी नाही हे आहे. तर आता असं कर, उठ, आपली बाज उचलून चालू लाग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने म्हटलं की येशू त्याला म्हणाला 8व्या वचनामध्ये की उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. अरे हा 38 वर्षाचा आजारी आहे, हा जन्माता म्हणजे हा इतक्या वर्षाचा आजारी आहे तिथे. आणि याला उठवत नाहीये, याला तिथे जावत नाही. त्या पाण्याच्या तिथे देवदूत आल्यानंतर देखील अनेक लोक पटकन त्याच्या अगोदर जातात. आणि इतका मोठा आजारी, त्याला स्वतःला उठवत नाहीये. आणि तो उठून आपली बाजू उचलून चालायचे. म्हणजे दोन गोष्टी त्याला करायच्या, त्याला स्वतः उठायचंय आणि त्याला ती जे काय तुटकी फुटकी आणि ते झोळमात झालेली जी बाज आहे, ज्याचे हे ते सर्व असं तुटून फुटून गेलेले, सारे खाली आलेले, झोळमात झालाय त्याचा. आणि त्या बाजेला उठून कितीतरी दिवसापासून त्याला उठून त्या बाजेला उचलून घेऊन चालायचंय. दोन गोष्टी करायच्या त्याला. हालेलुया. त्याने म्हटलं, उठ, आपली बाजू उचलून घेऊन चालू लाग. आणि मग आम्ही पाहतो, लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाजू उचलून घेऊन चालू लागला. प्रेज द लॉर्ड. आता प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं आणि तसंच झालं. हे अद्भुत आहे, हे देवाचं वचन आहे आणि हे सत्य आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा. हे देवाचं वचन आहे. हे अद्भुत गोष्टी झाल्या भूतलावर. तो व्यक्ती उठून चालू लागला. आजही तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आपली परिस्थिती हे बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. देवदूत आणि देवदूताचं ते कार्य तिथे प्रभूच्या इच्छाप्रमाणे होतं. पण म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे ते देवदूत येत होते, पाणी हलवत होते. परंतु तारणारा प्रभू इथं आला आणि त्या सर्वापेक्षा श्रेष्ठ तारणारा प्रभू आहे. त्याला त्या पाण्याची गरज नाही वाटली, त्याला कशाचं. त्याने म्हटलं, उठ आणि बाजू सोडून. बाकीचे लोक तसेच राहिले, कारण त्याला वाटत होतं यालाच बरं करावं. याला कितीतरी वर्ष झालेले आहेत, त्याला त्याने बरे केले. सर्वांना कुठं केले? ज्याला वाटतंय माझं कोणी नाही, त्यालाच का बरं केलं? एक पॉईंट तुम्हाला सांगतो, कारण तो स्वतः म्हणतो माझं कोणी नाही. जर तुम्हाला कोणी वाटत असेल मी एकटा आहे, माझं कोणी नाही, मला सर्वांनी टाकलंय, माझ्याकडे कोणीही लक्ष देत नाही, आणि त्याला असा अंधार दिसत होता त्याच्या जीवनामध्ये की आता काही नाही, फक्त मरण आहे. त्याला असं वाटत होतं फक्त मरण आहे, आता पुढं फक्त मरण आहे, फक्त काळोख आहे आणि अंधार आहे, मरण दिसतंय त्याला. कारण त्याला कोणीतरी टाकायला नाही, त्या पाण्यात सोडण्यासाठी नाही. तिथे समजदारपणा तर बिलकुलच नव्हता. हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, कारण आपलं स्वतःचं कुणी लोक पाहत होते जसं आज पाहतात. स्वतःच, कुणाचं नाही, दुसऱ्याचं कुणाचं चांगलं व्हावं ही तर भावनाच नाही. तर प्रियजनो, विश्वासणारे पवित्रजनावर तुम्ही तसे नसावे, आपण असे नसावे. आपण इतरांचं हित करणारे असावं, इतरांना हातभार लावणारे, इतरांना मदत करणारे असावं. हे वचनापासून शिका आणि शिकूया आपण. पण प्रभू येशू ख्रिस्त अशाच व्यक्तीसाठी आलेला आहे तिथे की त्याचं कोणी नाही. त्याला एकटं वाटत होतं, त्याला वाटत होतं आता माझं कोणीच नाही, आता अंधार आहे, आता मरण आहे पुढे.
कारण सर्व लोक माझ्या अगोदरच चालत आणि कितीतरी वर्षापासून चाललंय हे, आणि आता काय मी बरा होणार आहे. पण प्रभू त्याच्याकडेच गेला आणि त्यालाच म्हटला की तुला बरं व्हायचंय का, तुला इच्छा आहे का बरं होण्याची. बाकीच्या काही गोष्टी विचारल्या नाही त्याला. आणि आपलं स्वतःचं दैवत पण त्याला सांगितलं नाही, मी प्रभू बरं, मी तारणार आहे, मी स्वर्ग देणार आहे, माझ्याद्वारे तारण आहे, मी अनंतकालीन जीवनाचा मी मार्ग आहे, आणि माझ्या शेवटी मी तुला आता बरं करतो, आता चाल, आता असं कर, असं काही सांगितलेलं नाही. कारण तो देव आहे, त्याला माहीत होतं याला बरं करायचंय. तर उठ, आपली बात चालू द्या, घेऊन चालू द्या. आणि असं म्हणताच त्याला बळ आलं, कारण त्याच्या सामर्थ्य आहे, येशू ख्रिस्ताच्या शब्दात सामर्थ्य आहे. येशू ख्रिस्ताच्या शब्दात सामर्थ्य आणि कृपा आहे. ते कृपेचं घर होतं. ते कृपेचं घरानं कृपा ख्रिस्ताच्या द्वारे आली. येशू ख्रिस्ताने कृपा घेऊन आला. आमेन. ओ कृपा दया त्याने आणली, आणि हा कृपाळू देव तिथे उतरला. आणि ते पाहण्याच्यासाठी काय ते सांगितलं ते तिकडं, पण प्रभू येशू उतरला, तिथे कृपा आली आणि तिथे आशीर्वाद लागला, तिथे संजीवन आला, तिथे आशीर्वाद लागला. प्रेज द लॉर्ड. आणि जिथे गरज आहे तिथे प्रभू माझा उभा राहतो. प्रेज न हो. आज या 38 वर्षाच्या आजारासाठी प्रभू येशू ख्रिस्त उतरलेला आहे. ज्याला वाटत होतं काय माझं सर्व संपलं आहे, माझं जीवनामध्ये काही राहिलं नाही, आता मी कधीतरी जाणारच आहे लवकर, आणि मी आता वेग झालोय, मला उठवत नाही, बसवत नाही. पण तू ज्या माणसाला उठवून बसवत नाही त्याला ताकद आणि सामर्थ्य मिळालं, आणि बाज उचलून घेण्याचं देखील बळ त्याला देवबापाने दिलं. एवढं सामर्थ्य प्रभू येशूने त्याला दिलं. आणि म्हणून अद्भुत कार्य करण्यासाठी तारणारा प्रभू येशू सक्षम आहे. आजही आहे तो, काल होता, आज आणि उद्याही असणार आहे. युगानुयुग प्रभू आहे तो. आणि त्याच्यावर भाव ठेवा. आज आपण कितपत आहात, असंच पडलेले आहात का, असंच आज आपण एकांतात आहात का. आज कदाचित आज अनेक लोक एकटेपणामध्ये जीवन जगत असतील, निराशा, हताशा, कोणी नाही मदत करणारा, कोणी. प्रेजन हो, प्रभू तुमची भेट घेणार आहे. प्रभू असं भेट घेईल की तो स्वतः तुम्हाला येईल आणि तो म्हणेल भेऊ नको घाबरू, मी तुझ्याबरोबर आहे, मी तुला कधीच टाकणार नाही, मी तुझ्याबरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही एकटे नाही तर प्रभूला संगती घ्या. प्रभू तुमच्यासोबत येण्यासाठी तयार आहे. तो तुम्हाला बरे करण्यासाठी येण्यासाठी तयार आहे. तो तुमची परिस्थिती बदलण्यासाठी तयार आहे. तो तुम्हाला कृपा देण्यासाठी, कारण तो कृपाळू देव आहे. तो कृपा आहे ख्रिस्त येशू. आणि त्याने कृपा घेतला म्हणजे कृपेचं घर होतं हे. ख्रिस्त तिथे आला. तुमच्यासाठी ख्रिस्ताची कृपा महान आहे. त्याच्या कृपेकडे पहा, त्याच्या हाताकडे पहा, त्याच्या त्या दयेकडे पहा, त्याच्या सामर्थ्याकडे लक्ष द्या आणि त्याला बोलवा. येशू जर जिवंत आहे तर त्याने ते करावं. हो, आणि तो करतो. तुम्ही फक्त विश्वासाने त्याच्यावर भाव ठेवा. 38 वर्षाच्या आजाराला माहित नाही की येशू माझ्याशी बोलत आहे का काय. त्याला हे माहित नाही, कारण येशूने सांगितलंच नाही मी येशू म्हणून. आणि हा संवाद त्याचा चाललाय. त्याने म्हटलं डायरेक्ट तू उठ, आणि उठला म्हणता त्याला ताकद आली. अरे येशू ख्रिस्त असा होऊन कृपा करणारा देव आहे. होऊन कृपा दृष्टी केलेली त्याच्यावर, होऊन प्रभू येशू ख्रिस्त होऊन तिथे आलेला आहे. या 38 वर्षाला ख्रिस्ताचं काहीच माहित नाही. लक्ष द्या, लक्ष ठेवा, लक्षात घेऊया. काही माहित नाही येशू ख्रिस्त कोण आहे, काय आहे, त्याने काय केलंय, काही नाही माहित त्याला. पण प्रभू ज्यांना माहित नाही त्यांना देखील कृपा आहे. हो, आज कोणाला माहित नाही ख्रिस्ताबद्दल काही माहित, तरी त्याच्यावर प्रेम करतोय. तरी ख्रिस्ताचं प्रेम त्यांच्यावर आहे. आणि हो, तू येशू तिथे येतोय आणि सांगतोय की तू उठ, आपली बात चालला, घेऊन चालला, उठ, आपली बाजू चुरून चालला. मग हा अधिकार दिला कुणी याला. प्रेज लॉर्ड. आता ह्या दिवशी शब्बात होता, लोक कुरकुर करू लागले. त्यामुळे शब्बात दिवशी आणि असं करायला नाही पाहिजे. बाकीची जी मंडळी होती, यहुदी लोक, ह्या मंडळीला दुखणं झालंच पोटामध्ये सुरू की शब्बात आहे आज, असं आहे. इतकी चांगली गोष्ट झाली त्याच्याकडे लक्ष नाही. हा इतका जे जन्माचाच आहे किंवा पागळा आहे, आज इतक्या वर्षापासून आजारी आहे, 38 वर्षापासून आहे, इतके लोटे बरे झाले, त्याचं काय नाही. पण आज शब्बात आहे, शब्बाताच्या दिवशी हेच कसं काय केलं. आणि हे मात्र त्यांना सुचलं बोलण्यासाठी आणि मारण्यासाठी त्याला. ज्यावेळेस आपण चांगल्या गोष्टी करतो ना प्रियजन हो, त्यावेळेस अनेक विरोध होतात. विरोधी जवळच असतात. चांगल्या गोष्टी ना कधी करू देते कोणी, ना कधी. चांगल्या गोष्टी करण्यासाठी परमिशन काढावं लागते, अनेक गोष्टी कराव्या लागतात, त्याला फेस करावं लागतं, त्याला दुःख सहन करावं लागतं. चांगल्या गोष्टी करू देत नाही. तर पहा पुढे. आणि या शब्बात त्या दिवशी होता, बाज उचलायची नाही. शब्बात दिवशी हा पॉईंट कसा धरला त्या लोकांनी. तुम्ही शब्बात दिवशी असं ओझं उचलायचं नाही. हो, ते होतं. इर्म्याच्या पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं, इर्म्याचं पुस्तक याचा 17वा अध्याय 21व्या वचनामध्ये त्या ठिकाणी परमेश्वराने तिथे सांगितलं होतं त्या ठिकाणी की बाबा शब्बात दिवसामध्ये काय करावं. 17वा अध्याय आणि 21वं वचन इर्मयाच्या पुस्तकामध्ये. आणि त्या बरा झालेला प्रभू येशू ख्रिस्त निघून गेला आणि हा माणूस बरा झाला.
पण हे यहुदी लोक त्याला म्हणू लागले की अरे बाबा, की आज शपथ आहे ना, बाज उचलणे तुला योग्य नाही. त्याने त्यांना उत्तर दिले की ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की आपली बाज उचलून चालू लाग. आणि मग मी बाज उचलली, त्याने मला सांगितले म्हणून मी उचलली. आणि मग ते लोक म्हणतात की तो माणूस कोण आहे? आणि मग तो कोण आहे ह्या बरे झालेल्या व्यक्तीला माहीत नव्हतं, कारण येशू ख्रिस्ताने आपलं स्वतःचं सांगितलं होतं, मी तारणार आहे, मी प्रभू आहे, मी स्वामी आहे. त्याची गरज पण नव्हती त्याला सांगावं, वाटलं नाही त्याला की मी तुला बरे करत आहे, मी येशू आलोय तुझ्याकडे. नाही नाही नाही, त्याला बरं होण्याचं हे महत्वाचं होतं, हे येशूला वाटलं. म्हणून येशूने आपली स्वतःची ओळख त्याला दिली नाही. आणि ते वाटलं नाही येशू ख्रिस्ताला की मी त्याला ओळख द्यावी म्हणून, की मी येशू प्रभू आहे, मी तारणार आहे, बरं मी तुला बरे करत आहे. आणि लोकांना सांग बरं आता मी येशूने बरे केले. जसं असं म्हणतात, हां पास्टरच्या द्वारे झालं हे, पास्टरचं नाव हे करा, पास्टरने असं केली, पास्टरने प्रार्थना केली. आज हे चाललंय मंडळांमध्ये, लोकांमध्ये त्यांचं नाव. अरे देवाचं नाव महत्वाचं पुढं करायचं का पास्टरचं पुढं करायचं? पास्टरला देवाने नेमलं, मग देवाचं प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव पुढे या ना, की त्याने प्रार्थना केली दासाच्या द्वारे. प्रभू परमेश्वराने प्रार्थना केली, देवाने मला बरे केले. प्रेज द लॉर्ड. आज पहा, आज जर तुम्ही पुण्यामध्ये पुष्कळ आहे आपल्या, काय जर तुम्ही ते वार्षिक कॅलेंडर लावलं तर फोटो कोणाचे लावतात? स्वतःचे फोटो, पास्टरांचे फोटो. माझं पोट नाही दुखत, पण मला हे चुकीचं वाटते का देवाचं आपलं स्वतःचे प्रचार, स्वतःचा कशा प्रकारे हे करतात लोक. पहा ना, हां देव. आणि जे प्रामाणिक लोक आहेत ते नाही लावत, ते म्हणतात फक्त देवाचं वचन पाहिजे. मंडळीचे फोटो लावा, लोकांचे फोटो लावा, आपल्या मंडळीतल्या गोरगरीब ज्यांचे काही चांगले काम केले त्याचे फोटो लावा. हां, अरे एकही मंडळीचा फोटो दिसणार नाही तुम्हाला. काही लोकांचे स्वतःचे पास्टर, अखिलबाई, अमुक यांचे फोटो लावा त्याच्यावर. कशावर? आपले जे कॅलेंडर आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आज प्रसार करतात लोक स्वतःचा. तर प्रियजनो, हे काय ते कुठंतरी याच्यावरून समजते की अरे कोणच्या क्वालिटीचे आहेत हे. आणि ते आम्हाला त्याचं हे नाही, पण दुःख ही गोष्टीच आहे की तारणारा प्रभू येशू ख्रिस्त राहायला बाजूला आणि यांचंच घोडं पुढं नाचतंय. आणि आपण हे केलंय, मी हे केलं, अरे तुमच्याच्याने काही होतंय का? आपल्याच्याने काही होतंय का? देवाचा महिमा करा जरा आणि ते शिका की प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त काय आहे? तो तारणार आहे, तो उद्धार आहे, तो करणार आहे, तो सर्व करतो, त्याच्याद्वारे आहे, त्याच्या कृपेने आहे. प्रेज द लॉर्ड. पेत्राने काय केलं? एकदा त्याने प्रार्थना केली की प्रेषितांच्या पुरते 9व्या अध्यायामध्ये की एनेयास उठ, येशू ख्रिस्त तुला बरं करत आहे. आणि एनेयास उठला. आमेन. एनेयास तुला येशू ख्रिस्त बरं करत आहे. हे आम्ही पाहतो ते मला वाटतं 10व्या अध्याय 30व्या वचनामध्ये, नाही क्षमा करा, येशू ख्रिस्त तुला बरं करत आहे. हे कुठं प्रेषितांच्या पुढे 9व्या अध्याय 34व्या वचन आपण वाचलं का? येशू ख्रिस्त उठ, आपली बाज उचलून चालू लाग. आता प्रेषितांच्या कृत्यामध्ये आहे ते की एनियास उठ, तुला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त बरं करत आहे. आम्ही ते पाहू, मी तुम्हाला सांगतो ते कुठं आहे. प्रेषितांच्या 9व्या अध्याय 34व्या वचन वाचा प्लीज. त्याला पेत्राने म्हटले, हो हो हो, एनेयास येशू ख्रिस्त हा, तुला बरे करीत आहे. येशू ख्रिस्त तुला बरं करत आहे. एनियास येशू तुला बरं करत आहे. आणि बरं करणारा कोण होता इथं? उठ व स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर. हा. तेव्हा तो तत्काळ उठला. एनेयास नावाचा जो आजारी आहे, जो किती वर्षापासून आहे? मला वाटतं 8 वर्षापासून आहे तिथे आहे ते. हां बरं. आणि हा एनेयास इतका अंथरुळला खिळून पडलेला होता. पेत्र तिथे गेला आणि त्याने म्हटलं, एनेयास तुला येशू ख्रिस्त बरे करत आहे. येशू ख्रिस्त तर त्यावेळेस नव्हता, पण येशू ख्रिस्ताचं पेत्राने का नाव घेतलं? कारण ती कृपा त्याला येशू ख्रिस्ताने दिली होती. आमेन. आज तारणारा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे काय घडतंय ते घडतंय माझ्या बंधू भगिनींनो. येशूच्या नावात घडतंय आणि तेच आम्हाला करायचंय. प्रभू येशू ख्रिस्ताच्या विजय नामात सर्व काय घडतंय, कोणाच्या नावामध्ये नाहीये. आणि म्हणून ही गरजेचं आहे. तारणारा प्रभू येशू तुला बरं करत आहे. उठ, आपले अंथरूण नीटनेटके कर. आमेन. आणि तो उठला. सर्व लोक त्याला पाहत होते. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही पाहतो की असं अनेक ठिकाणी देवबापाच्या या सेवकांनी तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावात हे केलेलं आहे. आणि येशूच्या नावात सर्व घडते.
त्याचं नाव महत्त्वाचं आहे. आणि येशूला हा अधिकार, म्हणजे आता पहा, पेत्राने हे केलं, आणि पेत्राला आणि आता ज्या पवित्र जनाला आणि त्याच्या सेवकांना जो अधिकार दिला तो देवाने दिला, प्रभू येशू ख्रिस्ताने दिला. आमेन. तो कसा दिलाय की तुम्ही यापेक्षा मोठं कराल माझ्यापेक्षा, असं येशूने म्हटलं शिष्यांना, की तुम्ही भूते घालवा, तुम्ही रोग्याला बरे करा, तुम्ही आंधळ्याला म्हणजे डोळे द्या त्यांना, आणि अनेक सर्व गोष्टी. म्हणजे तुम्ही म्हणाले कसं काय, पण विश्वासाने ज्यावेळेस आम्ही करतो ते गोष्टी घडतात. अजून तुम्ही मेलेले उठवा, मी तुम्हाला फुकट दिले, फुकट द्या. प्रेज द लॉर्ड. हा अधिकार तुम्हाला मी देतो. आणि सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यावरचा वरचा अधिकार प्रभूंनी त्याच्या पवित्रजनाला दिलेला आहे. आजारांवरचा देखील त्याच्या पवित्रजनाला म्हणजे त्याच्या शिष्यांना त्याने दिलेला होता. आणि आजही तो अधिकार आम्ही वापरून तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावामध्ये हे सर्व गोष्टी करतो, जे लोक बरे होतात. आणि म्हणून या ठिकाणी पेत्राने जसं म्हणलं, एनियास तुला बरं करता येशू ख्रिस्त, तो अधिकार देवाने त्यांना दिला होता आणि येशू ख्रिस्ताने तो अधिकार आपल्याला दिलाय. मग येशू ख्रिस्ताचं नाव घेणं किती महत्वाचं आहे. येशूच्या द्वारेच सर्व गोष्टी घडतात आणि येशूच्या नावाच्या द्वारेच सर्व होत आहे. येशूच्या नावामध्येच आम्ही मागितलं पाहिजे आणि येशूच्या नावातच आम्ही केलं पाहिजे, कारण अशी देवाची इच्छा आहे. आमेन. कारण तो परिपूर्ण आहे, तो देवाचा पुत्र आहे, तो मध्यस्थी आहे, त्याच्याद्वारेच आपल्याला तिकडं हे करायचं आहे, प्रार्थना करायची आहे. आमेन. तेव्हा या 38 वर्षाच्या आजाराला माहित नव्हतं की कोणी मला बरं केलं. त्यामुळे तुला कोणी बरं केलं, म्हणजे मला येशू ख्रिस्त. नंतर प्रभू येशू ख्रिस्त त्याला भेटला आणि त्याला म्हटलं की तू आता जसं की तू बरा झालास तर ते पाप करू नको, म्हणजे तू जसं बरं झालास तर, आणि म्हणून यापुढे काही पाप करू नकोस. तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नको. करशील तर तुझे पूर्वीपेक्षा जास्त होईल. आणि पापामुळे प्रभू ज्या वेळेस त्याला भेटला तर पापामुळे काय होतं ही गोष्ट यासाठी लिहिली मुद्दाम, की पापामुळे परत सैतान दुष्ट आत्मे घुसू शकतात ते 7 पटीने. म्हणून परत लोकांनी चुका करू नये, म्हणून पापाला हे पडू नये, बळी पडू नये, आपण स्वतः त्याला कारणीभूत होऊ नये. आणि म्हणून पापाला मरणे महत्त्वाचं आहे. एकदा मरण, पापाला मेलेलो आहोत आपण, आणि परत जर आपण पाप करतो तर त्याच्यापासून दूर जातो आणि त्याचं ऐकत नाहीत आपण. म्हणून असे काही नियम आहेत, अशा आज्ञा आहेत की जर आम्ही येशू ख्रिस्ताला चिटकून आहोत तर आम्ही त्याला धरून आणि चिटकून पाहिजेत. आणि जर का आम्ही पापामध्ये आहोत तर प्रभू तर आम्ही ऐकत नाहीत, पण सैतानाच्या वरदहस्ताखाली आम्ही असतो. आणि मग पाहिजे तेवढी गडबड आणि पाहिजे तेवढी दुष्टाई त्या व्यक्तीमध्ये असते आणि तो म्हणजे सर्व गोष्टी चुकीच्या घडू शकतात आणि कुठंच शांती नसते, काहीच आनंद नसतो आणि कुठल्या प्रकारचं काही नसते. म्हणून पाप जे आहे ते मनुष्याला देवापासून दूर घेऊन जाते. म्हणून म्हटले पाप करू नकोस. आता हा जे शब्बाताचं जी गोष्ट आहे की त्या दिवशी शब्बात होता म्हणून लोक म्हणाले की शब्बात दिवशी हे कसं काय करतो. तर इर्मियाचं पुस्तक 17 अध्याय 21 वचन मी तुम्हाला विनंती करतो ते वाचावं तुम्ही. 17 अध्याय 21 वचन प्लीज. इर्मिया. परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपणाविषयी सावध असा. शब्बात दिवशी काही ओझे वाहू नका. हो. यरुशलेमेच्या वेशीतून ते आणू नये का. हो. तुम्ही काही ओझे वाहू नये त्या दिवशी. आणि ओझे शब्बात दिवशी ओझे व्हायचं नाही, काम करायचं नाही. विश्रांतीचा दिवस आहे, मान्य आहे, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी ह्या शब्बाताला जर एवढं महत्त्व जर जगातले लोक देतात तर शब्बाताचं धनी कोण आहे हे त्यांना माहिती पाहिजे. शब्बात कोणासाठी आहे हे नवीन करारामध्ये लिहिले हे त्यांना माहिती पाहिजे. शब्बाताचा धनी कोण आहे. प्रभू येशू ख्रिस्त. म्हणा यस, शब्बाताचा धनी तो आहे, तो धनी आहे. नवीन करार शिकवता आम्हाला शब्बाताचा धनी तारणारा प्रभू येशू आहे. त्याचप्रमाणे शब्बात माणसासाठी लावला होता. आपण मनुष्य शब्बातासाठी नाही लावलं, आपण त्याच्यासाठी नाही, तो आपल्यासाठी आहे. आणि म्हणून या शब्बाताचं जे मर्म आहे हे जरी त्या यहुदी लोकांना माहीत होतं, परंतु चांगल्या गोष्टी जर झाल्या तरी यांचं म्हणजे हे होतं, यांना कष्ट होतात की आता हा माणूस आहे जो इतक्या वर्षाचा 38 वर्षाचा आजारी आहे, पंगू आहे, तिथे तो एकटा आहे, त्याला उठवत नाही आहे, आजारी व्यक्ती आहे. तर प्रभूने त्याला जसं बरं केलं त्याचं इतकं महत्त्व त्यांना त्याचं ते नाही महत्त्व, पण त्याला तिथे बोट ठेवता आलं की शब्बा दिवशी असं करायचं नाही, शब्बा दिवशी तसं करणं. दोष देणारं हृदय कोणाचं आहे. सैतानाचं. आणि हेच यहुदी लोक करत होते ख्रिस्ताला. आणि आम्ही पाहतो की त्याला दगडमार करायचं देखील
ते मागं पुढं पाहत नव्हते. त्याला मारायचे त्याचं हे होतं, इच्छा होती त्या लोकांची. तर असं आहे 16 वर्षामध्ये. त्यामुळे यहुदी येशूच्या पाठीस लागले, कारण तो शब्बात दिवशी अशी कामे करत असे. येशूने त्याला उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे. हे मी 17वं वचन वाचत आहे, योहानचे शुभवर्तमान 5 अध्याय 17वं वचन. येशूने त्यांना उत्तर दिले की माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे. हो, हे काम, हे देवाचं कार्य मी करत आहे. 18वं वचन पाहूया. यामुळे तर यहुदी लोक त्याला जीवे मारवयाची अधिकच खटपट करू लागले, कारण तो शब्दात मोडीत असे. इतकेच नाही तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवा समान करीत असे. म्हणून या यहुदी लोकांना फार म्हणजे असं त्याला असं वाटत होतं याला मारूनच टाकावं, कारण हा स्वतःला येशू ख्रिस्ताच्या म्हणजे येशू ख्रिस्त स्वतःला देवा समान म्हणत आहे की मी देवा समान आहे, मी देव. अरे हो, हे त्याला माहीत नव्हतं, त्यांना माहीत नव्हतं. आणि प्रियजन, हीच गोष्ट आपल्याला शिकण्याची गरज आहे की येशू ख्रिस्त जो आहे तो देवा समान नाही, तर देवाचा प्रिय पुत्र आहे आणि देवाने सर्व अधिकार त्याला दिले होते. कारण हे कुठं लिहिले, चला आपण वाचूया. आपण 19वं वचन अध्याय, मला वाटतं क्षमा करा, 10वा अध्याय 30वा वचन आपण वाचूया. या योहानाच्या शुभवर्तमानामधला 10वा अध्याय आणि 30वा वचन. मी हो, मी आणि पिता एक आहोत आम्ही, आणि माझ्या कृत्यांवर तरी विश्वास ठेवा. प्रेज लॉर्ड. हो, त्याने म्हटलंय मी जे करतो ना त्या कृत्यांवर विश्वास ठेवा जे मी करत आलेलो आहे. आमेन. आणि मी होऊन करत नाही, तर प्रभूने ज्या गोष्टी मला तो सांगतो तेच मी करत आहे. आणि मी आणि पिता एक आहोत. हालेलुया. आमेन. मी आणि पिता एक आहो, अशा प्रकारे. आणि म्हणून आता आम्ही पुढं पण पाहतो 31व्या वचनामध्ये या 10व्या अध्यायाच्या योहानचे शुभवर्तमान काय तिथे लिहिले की यहुद्यांनी त्याला दगडमार करावयास पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला की मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्य तुम्हाला दाखविली आहेत, त्यातून कोणत्या कृत्यांमुळे तुम्ही मला दगडमार करता? हा प्रश्न त्या येशू तारणाऱ्या प्रभू येशूने त्यांना केला. तर यहुद्यांनी त्याला उत्तर दिले की चांगल्या कृत्यांसाठी आम्ही तुला दगडमार करीत नाही, तर दुर्भाषणासाठी, कारण तुम्ही मानव असून तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणविता, असं ते लोक म्हणतात. तू मानव आहेस, तू देव नाही आहेस, असं त्यांना मानायचं होतं. परंतु प्रियजनो, ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं. एकदा येशू ख्रिस्ताला प्रभू येशू ख्रिस्ताला शिष्य म्हणाला आम्हाला पिता दाखवा. येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणाला की इतका दिवस मी तुमच्या बरोबर तुम्हाला माहित नाही का? अरे ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं, आणि पिता आणि मी एक आहे. आणि अजून म्हणता तुम्ही पिता दाखवा. आणि म्हणून त्याने काही कृत्य केले, अनेक गोष्टी केले. जसं की पाण्याचा द्राक्षरस सुरुवातीला केला, तो पाण्याहून चालला, अनेकांनी तो समुद्राहून चालला. ओ हालेलुया. त्याने मृत लाजराला जिवंत केलं. मेलेला 4 दिवस झालेला लाजर, किती दिवस झाले होते? 4. तिथे म्हणा लाजरा बाहेर, आणि तो 4थ्या दिवशी त्याला जे वस्त्र प्रेत वस्त्र असेल लपटून तिथं ठेवलं होतं त्या गुहेत, तिथून तो बाहेर आला. आणि सर्वांनी पाहिलं. ह्या ज्या गोष्टी आहेत हे गोष्टीचं पुस्तक नाही, हे जे खरा वृत्तांत आहे. हे ज्या खऱ्या गोष्टी ज्या तारणाऱ्या प्रभूने केलेल्या आहेत त्या गच्च भरलेल्या आहेत नवीन करामध्ये, ज्या आपण शोधू शकता, पाहू शकता. आणि हे कोण्या माणसाला करू शकत नाही. आज 38 वर्षाचा आजारी झालेला आहे. कोणी व्यक्ती करू शकतोय, कोणी माणूस करू शकतोय. ह्या सर्व गोष्टी हे अद्भुत आहे, हे अद्भुत आहे. प्रियजन हो, हे जे सत्य आहे ना, हे सत्य कोणाला पटत नाही. सत्य हे आहे की परमेश्वराने आपल्याला चिखला मातीचं किंवा आपल्याला असं म्हणजे कसं बनवलंय माहिती आहे का? देवाने आपल्याला त्याच्या स्वरूपाचं बनवलंय, मातीपासून बनवलंय. आपण अमिबा, स्पंज, माकड, आणखीन दुसरं काही याच्यापासून झालेलं नाहीये. जे आपण शिकत आहोत शाळेमध्ये, लोक म्हणत नाही आपली तशी उत्पत्ती झाली. तर प्रियजन हो, पवित्रशास्त्र ते सांगत, पवित्रशास्त्र सांगतं की देवाने आपल्या माणसाला माणूस जो बनवला आहे, हवा आणि आदाम जो सुरुवातीला त्या आपल्या प्रतिरूपाचं बनवलंय. ते कसं मातीपासून बनवलंय. आणि त्याला झोप लावली, त्याच्या डाव्या बाजूची पासुरी काढून त्याच्यासाठी स्त्री बनवून तिच्या नाव ठेवलं हवा. आणि मनुष्याला कसं बनवलं मातीचं, हे प्रभूचं हे देवबाप शिकवते आपल्याला. पण लोकांनी आपल्या बुद्धीने, आपल्या संकल्पनाने, आपल्या जे मनाच्या विचाराने असं केलंय की आपण कशा प्रकारे झालो. पूर्वी असे मानव होतो, आधी मानव होतो, ते आपल्याला शेपूट होतं, आपण असं होतो, झाडावर होतो.
आणि ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. तर प्रियजनो, सत्य जे आहे ते कोणाला पटत नाही, पण सत्य हेच आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, तो देव आहे. आणि तो देव असल्यामुळं त्याच्यामध्ये अद्भुत कार्य करायचं सामर्थ्य आहे. हे आजही तो आहे, कारण तो जर नसता तर प्रियजन हो अद्भुत कार्य झालंच नसतं. तो जर नसता तर एवढा मोठा जगात म्हणजे प्रसारच झाला नसता. हा धर्माचा प्रसार आहे, हा तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदय बदलण्याचा हे आहे, विश्वास आहे. आमेन. आणि आपण अंतःकरण बदलून त्याच्यावर भाव ठेवला, म्हणजे त्याने आपलं अंतःकरण बदलले. आपल्याला पण बदलायची गरज नाही. जे अंतःकरण त्याने आपल्याला दिलंय, आपले विचार बदललेत. आपले विचार, आपलं चांगलं रागणं वागणं हे त्याच्या वचनामुळे आपण चांगले झालेलो आहोत. जर आपल्यामध्ये बदल झाला असेल तर त्याच्या कृपेने झाला आहे. आणि त्याने तो कृपेने तो बदल केलेला आहे की अरे नाही नाही चांगलं हे आहे, उत्तम हे आहे. आपण कशालाही देव म्हणू नये, आपण पूजा कोणाचीही करू नये, आपण कोणाला शेंदर भासरून कोणाला देव म्हणू नये. हे चुकीचं. हे ज्यावेळेस आपल्याला समजलं की नाही 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 हे देव नाही, याला हाताने बनवलेला देव राहू शकत नाही, याला अर्थ नाही आपण ह्या सर्व गोष्टी करणार, हे आपल्याला समजलं, तेव्हा आपण आपले मन विचार बदलले की अरे देव कुठे आहे, देव कोण आहे. तर प्रियजनो, आपल्याला समजलं की तारणारा प्रभू ह्या देवबापाला ह्या 2000 वर्षापूर्वी आत्ता पाठवलं प्रभूला, की त्याने प्रीती केली, त्याने प्राण दिला आणि तो जिवंत झाला आणि तो जिवंत आहे. आणि त्याच्यामध्ये ताकद आहे, आजार बरे करण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. आमेन. म्हणून जो कोणी याच्यावर विश्वास ठेवतो तो देखील अशक्य ते शक्य पाहिलं आपल्या जीवनामध्ये. जर का कोणाला भाव ठेवायचा आहे, जर का विश्वास ठेवायचा, त्यासाठी पैसे लागत नाही, त्यासाठी काही परिवर्तन करायची गरज नाही, काही खडोखाड करायची गरज नाही कागदपत्राची. त्याला मन आणि अंतःकरण त्याच्याकडे लावण्याची गरज आहे. आणि तोच व्यक्ती बदलतो जो तहानेला आहे, भुकेला आहे. त्याने विश्वास ठेवावा, त्याने याकडे वळावं. आणि मनुष्य ख्रिस्ताकडे वळण्यासाठी दुसरी काहीच प्रक्रिया करायची गरज, फक्त मन लावायची गरज आहे, अंतःकरण लावायची गरज नाही, अभ्यास करण्याची गरज आहे, बाकी काही करायचं नाही. आणि आपला विचार, आपले प्रभू बदलेल. आणि म्हणून हे बुरसुटलेले विचार पुसून टाकण्यासाठी तोच सक्षम आहे, तो तयार आहे. पण लोकांना वळायचं नाही आहे आणि कोणाला बळजबरी नाही. पण जर का कोणाला, प्रभू येशूने नेहमी म्हटलं ज्याला कान आहेत तो ऐको. आणि प्रियजन हो, प्रत्येकाला कान आहे, पण कोण ऐकतंय, कोण ऐकत आहे, त्याला जो खरंच भुकेला आहे, खरंच तहानेला आहे, खरंच त्याला ऐकायची इच्छा, तो ऐकेल. आणि तो ऐकेल ज्याला ओढ आहे. म्हणून प्रियजन हो, येशू ख्रिस्त जो आहे तो कुठंच असं नाही की तो धर्म स्थापन करण्यासाठी आला. आणि म्हणून प्रियजन हो, येशू ख्रिस्त हृदय स्थापन करायला आला, येशू ख्रिस्त हृदय बदलण्यासाठी आला, येशू ख्रिस्त देवाचं सत्य सांगण्यासाठी आला की देव कोण आहे. तो देव असून मानव झाला. ते सर्व देवाच्या गोष्टी त्याने केल्या. त्याने कधी बायको केली नाही, त्याने काही वाईट गोष्टी केल्या नाही. तो कुवारीपासून आला आणि कुवारीपासून जसं वाढला, चमत्कार केले आणि मरण पावला. पाप्यांसाठी, जे पापामध्ये होते, दुष्कर्मामध्ये होते, गांधड्या गोष्टीमध्ये होते, कशालाही कोणालाही कशालाही देव म्हणत होते, त्या सर्वांसाठी स्वतःचा प्राण दिला. आणि चांगल्या गोष्टी करतात त्याला स्वतः दगडमार करण्यात आला. लोकांनी त्याला दगडमार करून मारून टाकावासाने अनेक त्याला तिथून जावं लागलं, पळावं लागलं. तर ह्या सर्व गोष्टी, कारण चांगल्याला नेहमी विरोध होतो. आणि माझ्या प्रियजनो हो, आम्ही चांगलं बोललो, आम्ही खरं बोललो तर त्याहाही विरोध होऊ शकतो, पण सत्याचाच विजय होतो, लक्षात ठेवा. आणि सत्य तो तारणारा प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे, तो जीवन आहे, तो मार्ग आहे, तो सत्य आहे, तो खरा आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. आमेन. त्याच्यावर विश्वास ठेवा. कशावरही विश्वास ठेवू नका. कृतीवर, हातावर, स्टॅच्यूवर, पुतळ्यावर, दगडात धोंडावर याच्यावर विश्वास ठेवून आपलं व्यर्थ जीवन, म्हणजे लोक व्यर्थ जीवन जगत आहेत, त्याच्यात व्यर्थ वेळ घालवत आहेत, ते बंद करा. आणि देवावर विश्वास ठेवा. तारणाऱ्या परमेश्वर तो तुमचं जीवन बदलण्यासाठी आलाय, तुमचं अंतःकरण बदलण्यासाठी आलाय. त्याच्यावर भाव ठेवा. तो तुम्हाला आनंदाने, हर्षाने भरून टाकेल. तो तुम्हाला आशीर्वादित करेल जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल. आणि तो खरा आहे, तो जिवंत आहे, तो प्रेम करतो, तो प्रीती करण्यासाठी आला, तो प्रेम करतो तुमच्यावर. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की तू देवा समान आहेस म्हणून आम्ही तुला दगड मारित आहोत. आणि प्रियजन हो, आम्ही एक वचन वाचूया परत. 10:30 आम्ही ते वाचले. परत एकदा ते वचन वाचतो. मी वाचतो 10वा अध्याय 30 वचन. तिथे असं लिहिलंय, मी आणि पिता एक आहोत, पित्याने मला पाठवले. प्रेज लॉर्ड. तर पहिले योहानाचे शुभवर्तमान 1 अध्याय 1 वचन की प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. 14 वचन जर वाचलं, शब्द देही झाला. म्हणजे शब्द म्हणजे येशू ख्रिस्त, तो देही, तो देहरूपाने आला, तो देवाच्या समान होता. आणि देवाच्या समागमे असणे ते त्याने देवपणाला ते हे मानलं नाही, तर तो नम्र झाला, तो मानव होऊन आला, तो कुवारीपासून आला.
आणि त्याने आमच्यामध्ये हे केलं, जन्म घेतला, मानव होऊन आला आणि तो वाढला. प्रेज लॉर्ड. तो मानव होऊन आला, तो संपूर्ण मानव, पूर्ण देह होता. त्याला भूक लागली, त्याला तहान लागली आणि तो मरण पावला. आणि प्रियजन हो, मरण पावला आणि संपला असं नाही. अनेक लोक आले, ते मरण पावले आणि मरण पावून त्यांचा इतिहास तिथेच संपला, त्यांचा इतिहास तिथे स्टॉप झाला. पण येशू ख्रिस्त मरणानंतर जिवंत झालेला आहे आणि तो सत्य आहे, तो खरा आहे. म्हणून तो तुमच्यावर प्रेम करतो. आजही जिवंत आहे, तो आजही जिवंत आहे, जो आपल्यावर प्रीती करतो. म्हणून प्रियजनो, त्याच्यावर भाव ठेवा, विश्वास ठेवा. आज या वचनामध्ये हे आहे की तो 38 वर्षाच्या दुखऱ्याकऱ्याकडे गेला, तिथे जर कोणी नव्हतं. जर तुम्हाला वाटतं माझं कोणी नाही, तर प्रभू तुमच्याकडे आहे. तो तुमच्याकडे स्वतःहून येईल. आणि माणसाला वाटतं माझं आता सर्व संपलंय, तर प्रियजनो, तो स्वतःहून कृपा करणार आहे. स्वतःहून तो तुमच्याकडे येऊ, तुम्हाला परिस्थिती बदलणार आहे. तुमचा अंधार वाटत असेल तो प्रकाश करणार आहे, तो जीवन देणार आहे. आता सर्व संपले असं वाटत नाही, तो येणार, तो येणार, तो भेट घेणार आहे तुमची. आणि हेच वचनाच्या द्वारे कोणीतरी दासाच्या द्वारे आपली भेट घेत आहे, आपल्याला जीवन आशीर्वादित करत आहे. का? तो स्वतः म्हणत आहे की मी तुझ्यासाठी आहे, उभा आहे, जिवंत आहे, माझ्यावर एक विश्वास ठेव, मला हाक मारून पहा. आणि तो सक्षम आहे प्रार्थना ऐकण्यासाठी. हो, त्याला हाक मारा आणि तो तुमच्यावर प्रीती करतो. परिस्थिती बदलण्यासाठी तारणारा प्रभू येशू सक्षम आहे, थोर आहे, जिवंत आहे. आणि त्याने ती परिस्थिती बदलली आणि त्यांनी पाच उचलून चालू लागला. सर्व लोक पाहू लागले, सर्व लोकांनी देवाचं करून केलं. देवाला धन्यवाद. तर प्रियजनो, माझा विश्वास आहे की वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला बोललेला आहे. प्रभू आपल्याला आशीर्वादित करो आणि या वचनाच्या द्वारे आपल्याला परत एकदा आपली कृपा पुरवो आणि आशीर्वाद द्या. आमेन.